नमस्कार. दिल्लीमधील जंतर मंतरमध्ये सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये अनेक आंदोलन झाली. पक्ष आणि संघटनांनी ही आंदोलनं केली होती. परंतु सांगलीमध्ये विद्यार्थ्यांनी केलेलं पहिलंच आंदोलन आज या ठिकाणी झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली आणि पंचक्रोशीतील समस्त विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा आज या ठिकाणी काढलेला आहे. आपल्याबरोबर या विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. रोहित, काय सांगशील, काय नेमकी मागणी आहे? मागणी आमची एवढी आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा. त्याचबरोबरीनं त्यांनी राजीनामा न देता जे 20 तारखेला जे काही अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण केली, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला, हा खूप अमानुषपणे आहे. लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गानं पोरं तुमच्याकडे काहीतरी मागण्या घेत होते, हे खूप निषेधार्ह आहे. त्याच्यासाठी त्यांच्या सगळ्या पोलिसांच्यावर कारवाई व्हावी. त्याचबरोबरीनं जे काही केसेस ज्या काही केसेस विद्यार्थ्यांच्यावर घातल्यात त्या आंदोलनाच्या दरम्यान जी मुलं शांततेच्या मार्गाने आंदोलन करते त्या मुलांच्या अंगावर ज्या केसेस घातल्या त्या सगळ्या केसेस मागे घ्याव्या. ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्या मुलांनी याच्यावर त्यांना कंपन्सेशन मिळावं, त्यांना 1-1 कोटीचा मदत निधी म्हणून त्यांना मिळावा, या आमची प्रमुख मागण्या होत्या त्यांच्यासोबत. काय सांगशील, कारण 2 दिवसामध्ये सगळं आयोजन केलेलं आहे. खरं तर सांगायचं म्हटलं तर आम्ही थोडं लेट घेणार होतो प्रोटेस्ट, कारण की टाईम मिळेल, पण पोलिसांकडून आम्हाला कमी वेळेचं टाईम मिळालं. तरी एका दिवसामध्ये आमचे व्हॉलेंटियर्स भरपूर आहेत. मुलं सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजेस कॅम्पसमध्ये वगैरे जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना गोळा केलं. वेगवेगळ्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन निवेदनं दिली की शाळेतील लोकांना सुट्टी द्या. त्याचबरोबर खूप भारी वाटलं की एवढ्या मोठ्या संख्येने सांगलीकर या ठिकाणी एकत्र आले. अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी येतील, पण खूप बरं वाटलं की विद्यार्थ्यांना कळतंय की आपणही आपला आवाज पुढे नेऊ शकतो. NCERT मध्ये सुद्धा आपल्या मराठा साम्राज्याचा नकाशा कॅन्सल करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर काही मनुस्मृतीमधील काही श्लोक यामध्ये ॲड करण्यात आलेले. त्या संदर्भात काय भूमिका नेमकी आहे? खरं म्हणायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काही गोष्टी याच्यामध्ये माझ्या जे एक्सपर्ट असेल त्यांनीच केलेलं बरे, कारण की मनस्फूर्ती आणि ह्या सगळा विषय प्रत्येकाचा धार्मिक विषय हा प्रत्येकाचा पर्सनल आहे आणि तो विषय पर्सनल राहायला पाहिजे. माझं एकच मत आहे की प्रत्येक धर्मामध्ये काही ना काहीतरी प्रत्येक ह्याच्यामध्ये चुकीचं असतं, बरोबर असतं. आपण जे चांगलं आहे ते घेऊन पुढं गेलं पाहिजे आणि अशा गोष्टीचा जास्त विचार नाही केला पाहिजे. त्याचबरोबर मला एक गव्हर्नमेंटला बोलायचं आहे की तुम्ही रिनीट घेतली, रिनीटमध्ये सुद्धा तुम्ही तिथं पेपर लीक झाला, रिनीटमध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर एक्सचेंज केले. विद्यार्थ्यांनी काय करायचं? भरपूर विद्यार्थी आहेत त्यांचे रिनीटमध्ये सुद्धा वेगवेगळे सेंटर पडले. जसं की एखादा विद्यार्थी पंजाबचा आहे, त्याचं सेंटर पडले हरियाणामध्ये, त्यांचं सेंटर पडले महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर ज्यांनी एक्झाम दिले त्यांनी चेक करतात की बाबा मला 700 मार्क तरी येतील. रिझल्ट हातामध्ये येतो तर ते 300 दिसत आहेत. त्यांनी गव्हर्नमेंटकडून ज्यावेळी पेपर येतो तर बघतात पेपरवरती नाव दुसऱ्याचं आहे, सगळं दुसऱ्याचं आहे. ह्याची पण अकाउंटेबिलिटी आता सध्याला घेतली पाहिजे. फक्त धर्मेंद्र प्रधानने अकाउंटेबिलिटी नाही घेतली पाहिजे. धर्मेंद्र प्रधानबरोबर जे ह्यामध्ये दोषी आहेत त्यांनी सगळ्यांनी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जे पोलीस आणि पोलिसांच्या आणि विदाऊट गणवेश जे पोलीस किंवा जे गुंडे आले होते ज्यांनी मारहाण केली होती विद्यार्थ्यांवरती, त्यांच्यावरतीही सुद्धा गुन्हे दाखल आहेत, हीच मागणी आहे. नक्कीच आपल्यावर आणखी काही प्रतिनिधी आहेत. काय सांगाल, काय नेमका इशारा या निमित्तानं प्रशासनाला? नाही, या निमित्ताने आम्ही एवढाच इशारा प्रशासनाला किंवा सरकारला देऊ इच्छितो की आज ही विद्यार्थी जागृत आहे. आज ही विद्यार्थी जो शिकतोय तो गुरगुरतोय. बाबासाहेब जसं म्हणालेले, शिक्षण हे एका वाघिणीचं दूध आहे, तो पिल्यावर कोणीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि आजचं जे जनरेशन आहे जेनझी म्हणून, ते पूर्णपणे टेक्नोसावी आहे.
त्यांना सगळे मुद्दे कळतात, ते सगळे माहितीचे जाणकार आहेत. त्यामुळे चुकीला चूक बरोबरला बरोबर म्हणणारी ती जनरेशन आहे. आणि जो काही सगळा प्रकार घडला आहे, आता ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या घडल्यात. काही प्रशासनाकडून घडल्या, काही दिल्ली पोलिसांकडून घडल्या, काही केंद्र सरकारकडून घडल्या. तुम्ही जराही अकाउंटेबिलिटी तुम्ही विद्यार्थ्यांची ठेवेना झाला. त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला प्रश्न विचारायला आंदोलन केलं. ज्या देशाला आंदोलनाचा वारसा आहे, जो देश आंदोलनातून उभा राहिला, तुम्ही आंदोलनकर्त्यांवरतीच लाठीचार्ज घडवून आणला, ही पूर्णपणे चुकीची बाब आहे. त्यामुळे शिक्षा मंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा दिला पाहिजे. कुठंतरी हे आंदोलन चिघळण्याचा, दाबण्याचा, दडपण्याचा प्रयत्न होतोय. आता कसं आहे, हे सरकारच हुकुमशाही विचारधारेचं सरकार आहे. त्यामुळे त्यांनी पुरेपूर प्रयत्न करतायत की हे आंदोलन चिघळलं जावं, त्यामध्ये काहीतरी चुकीचे प्रकार घडावे. जसे की आज आपण सोशल मीडियावरती पाहतोय की काही वर्दी नसलेले पोलीस फायबरची काठी घेऊन विद्यार्थ्यांना मारतायत. काही कारण नसताना काही तर व्हिडिओ असे समोर आलेत की पोलीसच दगड फेकत होते, ते अश्रुधूर सोडत होते. बरं, अश्रुधूर सोडतायत ते अश्रुधूर सुद्धा एक्सपायरी आहेत, त्याची एक्सपायरी डेट निघून गेलेली आहे. अशा अश्रुधूर सोडले गेलेले आहेत विद्यार्थ्यांवरती. त्यामुळे हे सरकार जी विचारधारा आहे ना, ती हुकुमशाहीची सरकार आहे. त्यामुळे ते हुकुमशाही पद्धतीनं, दडपशाही पद्धतीनं हे आंदोलन चिघळवायचा प्रयत्न 100% करणार. नक्कीच हे जे सरकार आहे ते हुकुमशाही वृत्तीचं सरकार आहे आणि त्यामुळं हे जे विद्यार्थ्यांचं शांतपणे चाललेलं जे जंतर मंतरवरचं आंदोलन होतं ते चिघळण्याचा प्रयत्न या सरकारकडून झालेला आहे, अशा तऱ्हेचा आरोप या विद्यार्थ्यांच्या वतीनं व्यक्त होतोय. आणि लवकरात लवकर जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. संबंधित नेत्यांनी त्यांचा राजीनामा ताबडतोब घ्यावा अशी मागणी या निमित्तानं विद्यार्थ्यांकडून होते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.